नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. माणदेशी कन्या आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला पाहावयास मिळत आहेत. खरं तर अशीच एक माणदेशी कन्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. ती माणदेशी कन्या आहे प्रतीक्षा काळे. वारकरी संप्रदायात तिचा हा प्रवेश खरोखरच एक सर्वांना एक उत्साह आणि प्रेरणा देणारा ठरलेला आहे. आज ती युवा कीर्तनकार म्हणून मांडवी आणि मान तालुक्यात प्रसिद्ध आहे. खरं तर तिने हे क्षेत्र का निवडलं या संदर्भात आपण खास तिच्याशी गप्पा मारताना जाणून घेणार आहोत. मुलाखतीच्या सुरुवातीस प्रतीक्षाचे वडील लक्ष्मण काळे प्रतीक्षाला कीर्तनाची आवड कशी निर्माण झाली हे सांगत आहेत. पहिल्यापासून तिला सांप्रदायिक क्षेत्रातील खूप आवड होती आणि तिथं माझे एक मना असा कल काढला की तिने त्या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये चांगला तो मार्ग निवडलेला आहे आणि त्याचा तो त्या दिशेने जो कल आहे तो आपण माघारी न घेता त्याला त्या दिशेने सक्सेस करून द्यावं ही माझी अपेक्षा होती. तुम्हाला मुलं किती आहेत? मला 3 मुले आहेत. पहिली फर्स्ट जी आहे ती BSc DMLT आहे, बसव मासा डॉक्टरांची तिथं आहेत. आणि दुसरी जी आहे तर 11वी सायन्सला DC कॉलेजला आहे आणि तिने चांगल्या पद्धतीनं 82% मार्क पाडलेले आहेत. तिचाही पुढं तिनं जर त्या पद्धतीनं जर ते गुणवत्ता अधिक तिने वाढवत ठेवली तर मी तिथे त्या म्हणजे चांगल्या क्षेत्रात तिला सुद्धा उतरणार. आणि सर्वात माझी लहान छोटी मुलगी तिला पहिल्यापासून सांस्कृतिक क्षेत्राची खूप आवड होती आणि तिला ती पहिल्यापासून मला म्हणायचे पप्पा मला या क्षेत्रामध्ये जायचं. तर ते काय मी 1-2-3 वर्ष असं दूरचा दाखवायला काही केलं की कारण लहान आहे, लहान मुलगी तिथं आता अचानक दुसऱ्या ठिकाणी राहणार नाही कारण पहिल्यापासून आई वडिलाशिवाय कुठं राहिलेली नाही. बरं ठीक आहे, मग नंतर मग आधी तो मार्ग निवडला. चला म्हणलं ठीक आहे, तिचा कल जो आहे या दिशेनं आपण गेलं पाहिजे आणि तो जो तिनं मार्ग निवडलेला आहे एकदम अत्युत्कृष्ट एकदम चांगला निवडलेला आहे. मग आम्ही त्या पद्धतीने संस्थेमध्ये गेलो, ऍडमिशन बघितलं आणि तिथं मुली सांभाळायची जी पद्धती एकदम व्यवस्थित आम्हाला सगळी योग्य वाटली म्हणून त्या पद्धतीने आम्ही तिथं ऍडमिशन घेतलं आणि त्या मार्गाने तिने तिथून 1-2 वर्षापासून म्हणजे 2 वर्षातच तिनं कीर्तन सांगण्यास एकदम उत्कृष्ट असं कीर्तन तिने बनवलं की तिची मेमरी एकदम खट आहे. प्रतीक्षा, तू आता 9वी मध्ये शिकत आहेस आणि कीर्तने सांगत आहे. खरा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे तुला भजनाची आवड केव्हा निर्माण झाली? मी 7वीत असल्यापासून मला भजनाची आवड निर्माण झाली. म्हणजे वेगवेगळे कीर्तनकार टीव्हीवरती ह्याच्यावरती भजन हे ऐकले ना की मग ते पकवाज टाळ ही मुलं नाचतात हे बघून वाटलं की मला पण मी असती तर तिथं असं म्हणजे खूप वेगळं वाटलं की मी पण भजन करावं, कीर्तन करावं. तुझं पहिलं कीर्तन कुठं झालं? माझं पहिलं कीर्तन माझा भाऊ शौर्य काळे याचा वाढदिवस होता त्याच्या निमित्त माझं कीर्तन झालं. खूप भीती वाटत होती पण मी छान केलं कीर्तन. म्हणजे त्या कीर्तनानं असा अनुभव आला की आई वडिलांना पण अभिमान वाटला. वडील रडले, आई रडली, पण त्यांच्या आणखीन मी दुसरं कीर्तन तर खूप छान केलं. पहिल्या कीर्तन इतकं जमलं, त्याच्यात पण छान केलं. दुसरं कीर्तन कुठं झालं तुझं? दुसरं कीर्तन इथं गणपती निमित्त झालं. म्हणजे गावातच झालं? गावातच. पहिलं कीर्तन तुझ्या घरी झालं, दुसरं गावात झालं गणेशोत्सव निमित्त. गणेशोत्सवानिमित्त. काय विषय होता तुझा तो कीर्तनाचा? कुटुंब म्हणजे कुटुंबीय एक असा विषय होता. म्हणजे आई वडिलांचं कष्ट किती असतं, आई वडील किती राबतात, म्हणजे आपल्या मुलाचं आई वडिलांचं प्रेम हे सांगितलं. आणि माणसं कशी असतात म्हणजे माणसाला आज माणुसकी नाही असं म्हणजे अभंगच असा होता. ऐका महिमा आवडीची बरे खाय भिल्लमीची हा अभंग मी वाढदिवसानिमित्त घेतला होता. आणि दुसरं कीर्तन गणेशोत्सव निमित्त झालं. त्या गणेशोत्सव निमित्त कीर्तन झालं. त्या कार्यक्रमात उजळले भाग्यात अवघी चिंता वारले हा अभंग घेतला होता आणि खूप छान मी कीर्तन सांगितलं. नाही, आमच्या वडिलांना काही कळत नाही. अरे तुझ्या आईला जर काय कळत नसतं तर काजळाच्या ऐवजी मिरची नसते का ठेचून तुझ्या डोळ्यात भरली. महाराज सहजच मुलं म्हणतात आमच्या आईला काही कळत नाही, आमच्या वडिलांना काही कळत नाही. पण या आयुष्यामध्ये कितीही कमवा, कितीही मोठं व्हा, कितीही उंच शिखर बांधा, पण त्या शिखराचा भक्कम पाया म्हणजेच आई वडील आहेत, त्यांना कधी विसरू नका. आयुष्यातून गेलेले क्षण पुन्हा नाही, शरीरातून गेलेले इंद्रिय पुन्हा नाही आणि ईश्वरासारखा बाप पुन्हा नाही. तोच या जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. ज्या घरात जेवलास का विचारणारी माय आहे
आणि घाबरू नकोस म्हणणारा बाप आहे ना, तोच या जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. ज्याला हा सप्ताह 7 दिवसाचा का हो, सप्ताह 8 दिवसाचा का नाही, सप्ताह 15 दिवसाचा का नाही, सप्ताह महिन्याभराचा का नाही, तर तुमचा आमचा आयुष्य सुद्धा 7 दिवसाचा आहे. बघा, सोमवारी जन्माला आला, मंगळवारी मोठा झाला, बुधवारी लग्न झालं, गुरुवारी पोरं बाळ झाली, शुक्रवारी आजारी पडला, शनिवारी दवाखान्यात नेला, रविवारी मेला. हाय का 8वा दिवस? आंधळी हाय का 8वा दिवस? म्हणून तुमच्या आमच्या आयुष्यात तुझा कीर्तनातला विषय कुठला असतो? समाज प्रबोधनकार तसंच समाज प्रबोधनकार आणि आजकालच्या माणसांना म्हणजे माणसांना विनोद आवडतात. विनोद असेल तरच कीर्तन ऐकतात. म्हणजे माणसांना विनोद असेल तर माणसं म्हणतात की कीर्तन छान झालं. तसंच विनोदही मी कीर्तनात घेते, विनोदाचार्य पण आहे मी. आणि तसंच पारमार्थिक म्हणजे देवाचं हे पण त्यात सांगते. प्रतीक्षा, खरं तर तू आता युवा कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेस. म्हणजे आता कीर्तनाच्या प्रवासाला तुझी सुरुवात झालेली आहे. घरापासून गावापासून आता तुझा प्रवास सुरू आहे. भविष्यात नक्कीच तुला त्यात यश मिळणार आहे. पण अजून एक प्रेक्षकांना प्रश्न पडलेला आहे की तुझा शैक्षणिक प्रवास इथून पुढे कसा असणार आहे? आता कीर्तनकार खूप मोठे कीर्तनकार होणार. कीर्तनकार झाल्यानंतर 10वीची परीक्षा पण छान मार्काने पास होणार. पास झाल्यानंतर 12वी आर्टने घेणार आणि नंतर स्पर्धा परीक्षा देणार आणि त्यात अधिकारी होणार. प्रतीक्षा, खरं तर तू मगाशी बोलताना सांगितलेलं आहे की मी कीर्तनकार होणार आहे आणि अधिकारी पण होणार आहे. खरं तर तुझं ध्येय मोठं आहे आणि चांगलं आहे आणि सर्वांसाठीच ते एक प्रेरणादायक ठरलेलं आहे. परंतु तुझा अभ्यास, शैक्षणिक अभ्यास आणि कीर्तनाचा अभ्यास ह्याचा मेळ कशी घालतेस तू? सकाळी उठल्यानंतर 10 ते 11 वाजता शाळेत जायचं. 11 ते 5 पर्यंत शाळा. शाळा झाल्यानंतर 5 ते 6 1 तास अभ्यास करायचा शाळेचा. आणि ते झाल्यानंतर 7 ते 8 वाजेपर्यंत सांप्रदायिक अभ्यास करायचा. प्रतीक्षा, खरं तर कीर्तन एखाद्या वेळेला तुला सांगायचं अचानक तारीख मिळते आणि त्याच वेळेला तुझा अभ्यास पण असतो शैक्षणिक. तर तू कीर्तनाची तयारी कशा पद्धतीने करतेस? म्हणजे ती कीर्तनाचा अभ्यास ही अगोदरपासूनच असतो माझा अभ्यास. अगोदरच ते म्हणजे कीर्तन पाठांतर ही करायला लागतं, त्याचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे गायन ही कसं म्हणजे ताल ही बसला पाहिजे, ती जमतं, त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि ते अगोदरपासूनच आमचा अभ्यास असतो. आणि कोणता अभंग घ्यायचा ही ते म्हणजे आता वर्ष श्राद्ध असेल तर याच्यासाठी केला होता असं म्हणजे अभंग ती ज्ञान आम्हाला असतं अगोदरपासून. त्याची माहिती असते अगोदर कुठल्या कार्यक्रमाला कुठला अभंग घ्यायचा. तुझं कीर्तन जे सांगत आहे त्याचं प्रेरणास्थान कोण आहे? मी आजपर्यंत इथं पोचले ते म्हणजे माझे गुरुवर्य हबप्पा नम्रता महाराज कर्वे. ते खूप मोठे कीर्तनकार आहेत. जी टॉकीज वर सुद्धा त्यांची कीर्तन असतात. त्यांनी मला प्रेरणा खूप छान दिली. त्यांची खुंटे ते माऊली मुलींची संस्था आहे. त्या संस्थेतली मी विद्यार्थिनी आहे आणि खूप छान शिकवतात. तसंच आम्ही तिला लाडाने ताईच म्हणतो, पण मुलींसारखं जपतात ते आम्हाला खूप छान. आणि त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत आले. त्यांचं मी उपकार कधीच फेडू शकणार नाही. त्यांच्या चरणावर माझं समर्पित करून. प्रतीक्षा, खरं तर तू आता शाळकरी विद्यार्थिनी आहेस. ज्यावेळी तू व्यासपीठावर कीर्तनाची उभे राहते आणि ज्यावेळी तुला शाळेतील मुलं समोर बसलेले दिसतात, तर त्या मुलांना तुझ्या काय सांगतील तू? मी मुलांना सांगेन की आपण मोठं झालो म्हणजे मोठं आता काय झालो तर मुलं काय करतात, ह्यांचा उपकार हे विसरतात. जर एखाद्या दिवस आपल्याला गुरुनेच मोठं बनवलं असेल तर जर आपण गुरुला विसरलो तर त्याचा काय उपयोग नाही. तर माणसं काय करतात, मुलं काय करतात, आता मोठं झालं की नंतर विसरतात त्यांना. तर त्यांनी विसरायला नाही पाहिजे. मोठं झाल्यानंतर त्यांचा सुद्धा आदर केला पाहिजे. तसेच आई वडिलांचाही आदर केला पाहिजे आणि गुरुलाही कधीच विसरलं नाही पाहिजे. शिक्षाची आई आशाताई आपल्या मंदेश भूषणशी बोलणार आहे. ताई, एक सांगा की तुमच्या कन्येचं पहिलं कीर्तन ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? पहिलं कीर्तन ऐकल्यानंतर खूपच आनंद झाला, पहिल्यांदा सांगते. आणि नंतर तर म्हणजे माझ्या पुतणीच्या वाढदिवसानिमित्त माझ्या मुलीचं कीर्तन झालं प्रतीक्षाचं. त्यामुळं तर म्हणजे आनंदाश्रूच व्हायला लागले, त्याबद्दल काय वादच नाही. आणि म्हणजे असंच प्रतीक्षानं
कीर्तन सांगत राहावं. तिच्या म्हणजे आशीर्वाद मी असंच कायम देते. प्रतीक्षा, खरं तर तू युवा कीर्तनकार म्हणून चांगलं कीर्तन सांगत आहेस, त्याबद्दल तुझं मनपूर्वक धन्यवाद. आणि तुझ्या या कीर्तन प्रवासात मानदेश भूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा आहेतच. आणि माणदेशी कन्या म्हणून तू तुझं वेगळंपण एक सिद्ध केलेलं आहे. खरं तर तुझ्याकडून प्रेरणा घेण्यासाठी खूप मोठी आहे आणि नक्कीच ती प्रेरणा माणदेशी कन्या घेतील यात अजिबात शंका नाही. खरं तर विद्यार्थ्याच्या या नात्यातून तू तुझ्या शाळकरी मुलांना पण तू एक संदेश दिलेला आहे. तोही संदेश त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि ऐकतील. तुझ्या या कीर्तन प्रवासात मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा.